नमस्कार मित्रांनो, आमने इंटरचेंज ते रायते इंटरचेंज कल्याणवरून या मार्गाचे काम किती झालेले आहेत, त्याचे कुठे कुठे अडथळा आहे हे पाहण्यासाठी आज आपण आमने इंटरचेंज ते रायते इंटरचेंज पर्यंतचा प्रवास करणार आहोत। आणि या अपडेटमध्ये आज आपण ज्या ज्या ठिकाणी जे कामे अडकाटी देत आहेत ते किती हटवले गेलेत, किती पूर्ण झालेत ते पाहूयात। चला तर करूया सुरुवात। आमने इंटरचेंज ते रायते इंटरचेंज कल्याण हा रोड अपडेट आज आपण घ्यायला आलेलो आहोत। अशा प्रकारे आमने इंटरचेंज या जगावरून पुढे आपण रायते इंटरचेंजच्या दिशेने निघालो असता सर्वप्रथम आपल्याला सावध नाका ते पीसी डॅम हा जो रस्ता आहे जो टिटवाला जातो त्या रस्त्यावर जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवर जे ब्रिजचे काम बाकी होते ते ब्रिजचे काम आपल्या नजरेस पडते। ब्रिजचे जे काम आहे ते पूर्ण झालेले आणि म्हणजे रस्ते आणि ह्या कामाकरता इतर जे तात्पुरत्या स्वरूपात मार्ग तयार करण्यात आलेले येण्या जाण्याकरता ते सर्व बंद करण्यात आलेले आहेत। बायकर्स फक्त ये जा करत आहेत, ते पण खूप रिस्क घेऊन अशा प्रकारे हा जो तुम्ही पाहू शकता बाजूला गाड्या पाईपलाईन वरील हा रस्ता पूर्ण तयार झालेला आहे। सावध नाका ते पीसी डॅम रोड। सावध नाका ते पीसे डॅम पर्यंतचा जो रस्ता आहे पाईपलाईन, त्या पाईपलाईनवर जे ब्रिजचे काम बाकी होतं ते देखील बहुतांश झालेले आहे असं मला वाटतं, कारण इथून दोन बाईक गेल्यात म्हणून मी ब्रिजवर आलो होता। पुढे बघतोय रस्ता आहे की नाही, जर असेल तर चांगली गोष्ट, तर मला आपल्याला पुन्हा मागे फिरावं लागेल। हा पाहू शकता हा टिटवाला जाणारा रस्ता, याला पीसी डॅम मार्ग बोलताना ॲक्च्युली खालतून आपल्याला उतरणं होतं, खालतून येणं जाणं, परंतु तिथे रस्ता बंद आहे, बॅरिकेड्स लावले ते फोर व्हीलर देखील बहुतेक मागे आलेले रस्ता बंद असल्यामुळे बघा बाईक पण मागे फिरते। म्हणजे जो सावध नाका ते पीसी डॅम जो रस्ता आहे ज्या ठिकाणी पूर्वी या जायचे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे, तिथून सर्व मागे फिरत आहेत आणि आपण सरळ ते चाललो होता। आपण या रस्त्याने जाऊयात। चला तर आता पुढे जाऊयात आणि सर्वप्रथम सर्वांना सूचना करू इच्छितो की कृपया करून आपल्या चारचाकी सध्या तरी कल्याण मार्गे आमने इंटरचेंजला येण्याचा प्रयत्न करू नका, विनाकारण पछतावा होईल, कारण रस्ते बहुतांश बंद झालेले आहेत। आणि जसे पीसी डॅम सावध नाका ब्रिज आपण जो बांधलेला आहे पाईपलाईनवर तो क्रॉस करून पुढे आपण आलो असता आपल्याला दिसतंय की हा जो रस्ता आहे जो मुख्य वळण राहणार आहे बदलापूरहून येऊन नागपूरच्या दिशेने जाण्याकरता त्याचे काम सुरू होते। आणि अशा प्रकारे हे जे भासा नदी आहे त्या भासा नदीवर देखील काम पूर्ण झालेले आहे आणि वाहनांची ये जा होऊ नये म्हणून इथे रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे। परंतु बायकर्स वगैरे त्यांच्यासाठी कुठलाही अडथळा नाहीये, ते बिंदास इथनं येत जा करीत आहेत। तसेच रिक्षावाल्याने देखील छोटासा रस्ता तयार करून घेतलेला आहे जेणेकरून इथनं रिक्षा आरामात येतील जातील जे काय ते। पण एक मात्र नक्की की लवकरात लवकर हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे, कारण जे अडथळे होते जे कामांचे ते बहुतांश दूर करण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता पाहूयात किती लवकर होईल। आणि इथे स्पीडोमीटर देखील बोर्ड लावलेला, तिथे किती किलोमीटर स्पीड राहील कुठल्या गाडीला ते लिहिलेले। आणि हा हाय व्होल्टेज पॉवर टॉवर सप्लायचा जो भाग होता ज्या ठिकाणी रस्ता खूप मोठा खड्डा होता तो देखील इथे आता त्याचे देखील काम झालेले आपल्याला दिसत आहे। आमने ते टिटवाला हा जो मार्ग आहे याचे आपण अपडेट घेताना याच्या अगोदर बऱ्याचदा आपण या ठिकाणी आलो तेव्हा इथे उतरण होते खूप मोठे, कारण इथे जे आहे ना काम बाकी होता बराचसा पेंडिंग, आता ते पूर्ण झालेलं आहे, लहानपण झालेलं आहे ना। आता मला वाटतं सिमेंट वगैरे टाकून रस्ता ओके केला आहे, कारण इथे जो प्रॉब्लेम होता जे हाय व्होल्टेज टावर जे आहेत हे बघा या टावरचे सर्व केबल्स काढलेले आहेत आणि जे नवीन टावर लावले आहेत त्यांचे केबल देखील अपडेशन झालेले आहे तिथं, त्यामुळे हा मार्ग आता मोकळा झाला आहे, कारण हा खूप मोठा खड्डा होता। आपण जुने व्हिडिओ जर पाहिले तर त्याच्यात तुम्हाला समजेल। चला तर आता पुढे रायते इंटरचेंजच्या दिशेने निघूयात आणि सर्वप्रथम आता आपल्याला जे क्रॉस करणं आहे ते म्हणजे टिटवालाची जी रेल्वे लाईन आहे कल्याण कसारा, त्या रेल्वे लाईनवर बरेचसे काम बाकी होते। तिथे साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी मी आलेलो अपडेट घ्यायला, तेव्हा
कुठलेच काम झालेले नव्हते. पिलर टिटवाला स्टेशनकडे जाणारी लाईन आणि इथे जे ते या लाईनीवर काम बाकी होते आणि आताच्या घडी आपण पाहू शकतो गर्डर्स वगैरे टाकून झाले आहेत, डेक वगैरे तयार झालेला आहे. कारण साधारणतः आपण 2-1 महिन्यात आलो इथे आणि ती मशिनरी मोठी उभी आहे तिथे क्रेन्स वगैरे, त्याच्याने आजो लेवल वगैरे केली जाईल. हा जो मार्ग आहे कल्याण येऊन कसाराला जाणारा रेल्वे मार्ग आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो टप्पा बाकी आहे कामाचा तो हाच आहे. आणि अशा प्रकारे जे कल्याण कसारा रेल्वे ट्रॅक आहे काही सेकंदाचं अंतर आहे, परंतु तो काही सेकंदाचं अंतर पार करण्याकरता आपल्याला पुन्हा मागे येऊन जी उतरण आहे, जी उतरण आपल्याला टिटवाला आंबिवली रस्त्यावर घेऊन जाते. या टिटवाला आंबिवली रोड म्हणजे कल्याण रिंग रोड, जो कल्याण ते टिटवाला बनवण्यात येत आहे त्या रिंग रोडवरून आपल्याला प्रवास करावा लागत आहे. आणि याच कल्याण रिंग रोड जो आहे आंबिवली ते टिटवाला, त्या रिंग रोडवरनं आपण प्रवास करून साधारणतः 5-1 किलोमीटरचा आपल्याला अंतर पार करणे. त्या एका ठिकाणावर जाण्याकरता तो काही सेकंदाचा अंतर आहे रेल्वे लाईन. ते रेल्वे लाईन आपल्याला काही क्रॉस करता येत नाही आणि ते क्रॉस करण्याकरता मागच्या बाजूला जाण्याकरता आपल्याला एवढा 5-1 किलोमीटरचा जो फेरा आहे तो घेऊन यावा लागत आहे. टिटवालामधनं फिरून पुन्हा आपल्याला त्या जागेवर जावे लागत आहे ज्या ठिकाणी रेल्वे लाईन आहे. हे बघा एक्सप्रेस चाललेली आहे कल्याणच्या दिशेने आणि समोर आपण होतो काही सेकंदापूर्वी. म्हणजे विचार करा काही सेकंदाचा अंतर आहे तिथून इथे. काही सेकंद 2 सेकंद 4 सेकंद 5 सेकंद त्याच्यापेक्षा असतं नाही, परंतु ते अंतर आपल्याला पार करणे आपल्याला पार टिटवाला फिरून यावं लागलं इतका. म्हणजे 2-4 सेकंदाच्या अंतर करता आपल्याला कमी 10 ते 15 मिनिटं गेले. इथून टिटवाला फिरून आपण पूर्ण इथपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे आमने ते रायते इंटरचेंज दरम्यान जे काय रेल्वे ट्रॅकवरचा काम सुरू होता ते तुम्हाला मी दाखवला कसं आहे ते. आणि इथून पुढे आता आपण सरळ रायते इंटरचेंजपर्यंत जाणार आहोत. एकंदरीत व्हिडिओ जो तो साधारणतः अर्धा तासाचा आहे, परंतु मी तो अर्धा व्हिडिओ पूर्ण न दाखवता काही मुख्य जे भाग आहेत तेच आपल्याला आजच्या व्हिडिओत दाखवते. पूर्ण व्हिडिओ जो तो मी रविवारी नक्की आपल्या समोर आणेल. आणि अशा प्रकारे आपण रायते इंटरचेंजच्या दिशेने प्रवास करताना हा जो दुसरा मार्ग आहे आंबिवली ते टिटवाला बनेले मार्ग, त्या बनेले मार्गावरनं प्रवास करताना आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी जे आहे ते थोडेफार काम शिल्लक आहे. बनेली ते टिटवाला जो मार्ग आहे त्या ठिकाणी, आणि तो मार्ग क्रॉस करून आपण पुन्हा एकदा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो आपण सुरुवात केली आमने इंटरचेंज या ठिकाणाहून, त्या ठिकाणून पुन्हा आपण रायते इंटरचेंजच्या दिशेने चाललेलो आहे. कामे ज्या अनुषंगाने झालेले आहेत आता जे काय 3-4 ठिकाणी आडकाठी होते ते असे पाहता हा मार्ग लवकर सुरू होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. कल्याण कसारा लाईनवरनं जसं आपण पुढे साधारणतः 2-2.5 किलोमीटरपर्यंत येतो, आपल्याला याच मार्गावर पुढे तुम्हाला रेस्ट अँड सर्व्हिस एरिया नजरेस पडतो. म्हणजे जो रूट आहे चेंज होतो, ज्या ठिकाणी दुबागला जातो रस्ता, तो रस्ता तयार आहे, परंतु जो रेस्ट अँड सर्व्हिस एरिया आहे तिथे अजून काम काय सुरू झालेलं दिसत नाही. आणि रेस्ट अँड सर्व्हिस एरिया म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी हॉस्पिटल्स, पेट्रोल पंप, दवाखाने, जे काय स्वच्छतागृह जे काय लागतं त्याची सर्व सोय इथे केलेली आहे. आणि इथून साधारणतः 1-1 किलोमीटर अंतर पण नसेल आपला रायते इंटरचेंज आहे कल्याण मुरबाड रोडवर. आता आपण तिथे जाऊयात. टिटवाला मुरबाड, इथे टिटवाला मुरबाडसाठी ॲरो दाखवला, एक्झिट आहे पुढून, आणि याच एक्झिटने आपण आता बाहेर निघूयात आणि परतीचा प्रवास करूयात. प्रत्येक प्रवासाला आपण इथून येऊयात. कल्याणवरनं येणारा मार्ग आहे टोल प्लाझा रायते इंटरचेंजचा, तर आपण त्या टोल प्लाझावरनं एंट्री घेऊन आपण पुन्हा आमनेच्या दिशेने जाऊयात. तर अशा प्रकारे सध्या आपण कल्याण मुरबाड रोडवरील रायते इंटरचेंज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता आपण ज्या पुलावर उभं त्याच्या खालूनच जो रस्ता आहे तो कल्याण अहिल्यानगर रोड ज्याला म्हटलं जाते तो रस्ता आहे. आणि आपण चाललो आहोत आता पुढे. आपण आता कल्याणच्या दिशेने उतरण घेणार आहोत. आमने इंटरचेंज म्हणजे गुजरात वरनं आपण जेव्हा येतो त्यावेळेस कल्याण जाण्याकरता इथनं उतरण राहणार आहे. पाहू शकता इथनं
काम झाल्यापर्यंत हाय व्होल्टेज पॉवर टावरमध्ये अडचण आहे, त्यामुळे काम लटकलेलं आहे. तर जी उतरणं ती इथनं राहणार आहे. आत्ताच्या घडीला आपण जो बदलापूरसाठी वळण आहे ना तिथनं उतरून घेणार आहोत. आज जेव्हा पॉवर टावर इथनं हलवलं त्यावेळेस जो मार्ग आहे कल्याणला उतरणार तो या ठिकाणाहून राहणार आहे. आणि अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंज ते रायते इंटरचेंज हा जो टप्पा आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस होता तो पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये. तशीच माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर ती आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नये. खास आपल्याकरता आपली मराठी नेहमीच नवीन नवीन रोड अपडेट घेत असतो. आणि अशा प्रकारे तिथे इंटरचेंजचा तुम्ही पाठी पाहू शकता, एक मुरबाडच्या दिशेने आणि एक कल्याणच्या दिशेने. असो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण चाललो ते कल्याणच्या दिशेने.